ते वय वर्ष 64, जिल्हा ठाणे यांना जेवण गिळण्याचा त्रास होऊ लागला। स्थानिक डॉक्टरांना दाखवलं असता त्यांनी घशाच्या संसर्गाचे प्रथमोपचार करून सोडून दिलं। काही दिवस इतर औषधं घेऊन सुद्धा काही फरक पडला नाही, म्हणून त्यांनी दुसऱ्या तज्ञांना दाखवलं असता सीटी स्कॅन आणि MRIच्या रिपोर्टनुसार त्यांच्या अन्ननलिकेमध्ये गाठ असल्याचं दिसून आलं। नमस्कार, मी राहणार शहापूर, जिल्हा ठाणे बोलतोय। मला अन्ननलिकेचा कॅन्सर झालेला होता। ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान मला जेवताना अन्न गिळायला त्रास व्हायला लागला। मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे ते दाखवलं तर डॉक्टरांनी घसा लाल झाला असेल किंवा कोरडा पडला असेल म्हणून तुम्हाला होत असेल असं मला सांगितलं। नंतर जवळजवळ 15 दिवस त्यांनी दिलेल्या गोळ्यामध्येच गेले, परंतु मला काही फरक वाटला नाही। मग त्यांनी मला दुसऱ्या डॉक्टरांकडे पाठवलं आणि तिथं नोव्हेंबरमध्ये मला असं निदान झालं। 3 दिवस वेद हॉस्पिटलला ॲडमिट केलं मला आणि तिथं असं निदान झालं की माझी MR वगैरे CT स्कॅन सगळं केल्यानंतर, छातीचे वगैरे एक्सरे काढल्यानंतर मला अन्ननलिकेमध्ये गाठ आहे असं दिसून आलं। एंडोस्कोपीद्वारे गाठ काढून तपासणी केली असता ती गाठ कॅन्सरची असल्याचं निदान झालं। त्यानंतर तज्ज्ञांनी त्यांना 6 किमोथेरपी घेण्यास सांगितलं। किमोथेरपी घेतल्यानंतर सुद्धा त्यांना काही फरक जाणवला नाही। त्यांना त्याचा जास्तच त्रास होऊ लागला। त्यांचा आजार खूपच वाढला होता। त्यांचं जेवण बंद झालं होतं। ते फक्त पातळ पदार्थच घेऊ शकत होते। त्यांचं वजन कमी झालं होतं। यांना गिळायला त्रास होता, सर्दी असं आणि धरून चालू। फॅमिली डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्यांनी 2 महिने घालवले, त्याच्यामुळं थोडंसं लांबत गेलं। त्याच्यामुळं मी नंतर हे बोलले का पुढचा पत्ता द्या आम्हाला कुठला तरी। मग ते डॉक्टरांनी पत्ता दिला। नंतर चेक वगैरे केलं, त्याच्यात कॅन्सरची गाठ निघाली। ती गाठ लॅबला पाठवल्यानंतर सुरुवातीचा रिपोर्ट नॉर्मल आला, परंतु खात्री करण्यासाठी परत एकदा मला अंबरनाथच्या डॉक्टरांकडे पाठवलं आणि त्यांनी माझी एंडोस्कोपी करून ती गाठीचा सॅम्पल पाठवला आणि कॅन्सर पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट आला। फेब्रुवारीमध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या पेट स्कॅन रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी त्यांना त्वरित अन्ननलिकेचं ऑपरेशन करून घ्यायला सांगितलं। यांनी ऑपरेशनला नकार दिला। नोव्हेंबरमध्ये मला कॅन्सर झाल्याचं डिक्लेअर झालं। चांगल्या हॉस्पिटलला मी दाखवलं, तिथं 6 केमो घेतल्या तज्ज्ञांना दाखवून। 6 केमो घेतल्या तर त्याचे साईड इफेक्ट भरपूर झाले। मला जेवण जात नव्हतं, माझं वजन कमी झालं, डोक्याचे अंगाचे सगळी केस गेले, त्वचा काळी पडली, हातपाय वगैरे काळी पडले, नखं काळी पडले आणि वजन पण माझं जवळजवळ 9 ते 10 किलो वजन कमी झालं। त्याच्यानंतर पेट स्कॅन केल्यानंतर त्या पेट स्कॅनमध्ये माझी गाठ 90% जळाली आणि 10% शिल्लक आहे असं त्यांनी दाखवलं। तर त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला ऑपरेशन सांगितलं, परंतु ऑपरेशनला मी नकार दिला, कारण त्यांनी सांगितलं होतं का ऑपरेशनमध्ये ती पूर्ण अन्ननलिका तुमची काढून टाकावी लागेल। तर त्याला मी नकार दिला। मग आम्ही थोडे आयुर्वेदिक उपचार केले। जूनला मला परत त्रास व्हायला लागला। ऑगस्टमध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले। औषधोपचार सुरू केल्यानंतर 4 ते 5 महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला। पूर्वी जेवण गिळण्यास होणारा त्रास पूर्णपणे बंद झाला असून ते गाजर, काकडी आणि इतर फळे सहजपणे चावून खाऊ शकतात। त्यांचं वजनही आता वाढून स्थिर झालं आहे। जुलैमध्ये तो त्रास वाढला। जुलैमध्ये त्रास वाढला म्हणजे अर्धी पोळी किंवा अर्धी भाकरी खाण्यासाठी मला 3-3 तांबी पाणी लागायचं आणि ते पाण्याबरोबर घास ढकलला तरच खाली जायचा, नाहीतर घास घशामध्ये अडकून राहायचा। अशी परिस्थिती आल्यानंतर आम्ही ही मॉडर्न होमिओपॅथीचं वर्तमानपत्रात जाहिरात वाचली होती आणि आरोग्याचे मॉडर्न युग हा कार्यक्रम TV वर बघितला। ऑगस्टमध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजयकुमार माने यांची ट्रीटमेंट चालू केली। नोव्हेंबरपासून जे मला गिळताना त्रास व्हायचा तो जवळजवळ त्रास 25 ते 30% कमी झाला आणि जे मला 2-2, 3-3 जे कठीण पदार्थ मला चावून जरी खाल्ले तरी घशाच्या खाली जात नसायचे, परंतु आता मी शेंगदाणे, बदाम किंवा असे जे काही काकडी, गाजर असे पदार्थ चावून खाल्ले तर ते घशामध्ये जातात। पथ्यपाणी वगैरे मी व्यवस्थित पाळीत आहे। मॉडर्न होमिओपॅथीची जी औषधं आहेत ही औषधं अगदी तुम्हाला रोजची तुमची दैनंदिन कार्यक्रम करून पण घेता येतात। घेण्याची पद्धती अतिशय सोपी आहे। तरी माझा रुग्णांना सल्ला आहे अशा आजार असणाऱ्यांना की तुम्ही डॉक्टर विजयकुमार माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथीची औषधं जरूर घ्यावीत। ह्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत।